इथे आता जो उबाटाचा मनसेचा जो कोण उभा राहील तो नगरसेवक बनेल. दोन भाव आता एकत्र आले तर मराठी मताचा फरक पडेल. नाही, मराठी मतं एकत्र होणार. जे कोणी असतील, जे आज जे बोलतात ना आम्ही देणार नाही, तेही देतील. कळलं का? वेळेला जे काय आहे ना ते मराठी मतं एकत्र होणार आणि बाकीचे जे मानतात परप्रांतीय तेही भेटणार मतं. समोर महायुती गंभीर आहे तर दोन्ही असू दे ना, फक्त पैशाचं वाटप नाही झालं पाहिजे. दुनियाला माहीत पडलंय कोण काय करतो आणि कोण काय नाही करत. पैशासाठी कुठेही धावतात, हे पडणार नाहीये. हे निष्ठावंत बस. हे निष्ठावंत आहेत. हा, मतदान करणारे बस. निष्ठावंत आहेत, पैसे घेऊन न करणारे आहेत. न करणार आहेत पैसे ना घेऊन. हे बाकीचे काय पार्टीवाले पैसे घेणार, खाणार बिणार, सोडून देणार. बदल म्हणजे काय नाही. मराठी माणसांना मुंबई आणि महाराष्ट्रासाठी दोन्ही ठाकरे बंधू पाहिजे आणि ठाकरे ब्रँडच चालणार. मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्र. आणि मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसाची चालली पाहिजे. आज बंगालमध्ये काय चाललंय, आपल्या हिंदूंना मारतायत. बीजेपीचे पंतप्रधान मुख्यमंत्री कुठे झोपलेत? काय याच्यावर ॲक्शन घेत नाही, का कारवाई करत नाही? मुंबईचे फुटपाथ अनधिकृत धंदे चालत आहेत, त्याच्यावर का कारवाई करत नाही? मुख्यमंत्री आहे, प्रशासन त्यांचं आहे, महानगरपालिकेवर रस्ते खराब आहेत, त्याच्यावर प्रशासन त्यांचं बसलं आहे. पण नगरसेवक आणि आमदार का बोटं उचलतात? मराठी मतं तर बघा ठाकरे बंधूलाच भेटणार. कारण हे कधी मराठी लोक वोटिंग मराठी यांनाच करणार, ठाकरे बंधूलाच करणार. कारण का ते अगर नाही केले तर हे लोक कधी दुसऱ्या परप्रांतीय आहे ना ते कधी डोकं वरती काढणार. म्हणून कधी सगळे मराठी लोकांनाच वोटिंग करणार. विक्रोळीमध्ये तो फरक जाणवेन म्हणजे बाली किल्ला आहे. 100% बाली किल्ला कधी सेनेचाच आहे पहिल्यापासून आणि सेनेच्या नगरसेवक पण सेनेचाच येतो आणि आमदार पण सेनेचाच येतो. त्याच्यामुळे खासदार पण सेनेचाच येतो. त्याच्यामुळे 100% विक्रोळीमध्ये सेनेची सीट येणार, युतीची सीट येणार. हे ठाकरे बँडच चालणार यावेळी, हे तर निश्चित आहे. मैं तो उन्हीं को देती हूँ, कौन? शिवसेना को। दो है, शिंदे जी की शिवसेना है, ठाकरे जी की शिवसेना है. अभी किसका नाम बताऊं? नहीं, मशाल को देते हो कि धनुष्य बाण को हाँ, देते हो? धनुषवाड़ को देती धनुष्य बाण को देते हो. अच्छा, और क्यों? हूँ। क्योंकि यहाँ रहती हूँ, इसके लिए उन्हीं को देती हूँ ना बच्चे। आपको लगता है कि वो अच्छा काम कर रहे हैं यहाँ पे? धन्यवाद. चांगली गोष्ट आहे. अशी युती झाली पाहिजे. का? ते चांगले नेते आहेत, आम्हाला माहिती आहे. आमच्यासाठी लय भरपूर आहे आणि आमच्यासाठी भरपूर केले. मात्र हां, जमल ना. कारण की शिवसेना कट्टर शिवसेना आहे. आम्हाला ती टक्कर घेणंच भाग आहे. असं आहे. पहिले एकत्र कुठं होते, आले ना. आता लोक एकदम विचलित झाले महागाईमुळे. त्यामुळे कोण येईल ते सांगू शकत नाही. पण BJPच्या विरोधामध्ये सगळ्यात जनता विरोधात आहे. कारण महागाईने लोक एवढी त्रस्त झालेले आहेत की त्यांना आता वेळेला खायला मिळत नाही अशी अवस्था आहे. आणि कोणाच्या बँकेमध्ये 100 रुपये पण महिन्याभरात जमा होत नाही अशी अवस्था असल्यामुळे कोणाच्या खिशामध्ये पैसाच राहिला नाही. त्यामुळे लोक एवढी नर्वस झालेली आहेत की अच्छे दिन आएंगे म्हणजे लोकांनी BJPला निवडून दिलं आणि बोले चला गरिबांचं भलं. ठाकरे बंधू जरी एकत्र आले ना तरी आता लोकांची मनं कलुषित झालेली आहेत. कारण का जे लोकांना मिळालेल्या जे संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ना ते त्यासाठी लढणारी ती मंडळी दिसतच नाहीत. त्यामुळे गरीब मंडळी जी आहेत ना, गरिबांचा वाली कोण राहिलाच नाही. कोण वाटतं विक्रोळीची हवा आहे? हां, आता विक्रोळीमध्ये मला असं वाटतं वंचित अशी फॉर्मला असावी असा माझा तर्क आमचा. कारण आम्ही रिक्षावाले फिरतो ना, त्यामुळे वंचितमध्ये SC ST OBC ND अशी सर्व समाजाची लोक जी आहेत बॅकवर्ड लोक सगळे आता वंचितकडे जमा झाल्यामुळे त्यामुळे ठाकरे म्हणजे शिवसेना मनसे यांचा थोडा डाऊट वाटतो. शिवसेना वगैरे आली पाहिजे मराठी माणसाचं. थँक्यू. काय सांगता येत नाही, कारण की भरपूर आघाड्या झालेल्या आहेत. अशा प्रकारे भरपूर युत्या इकडून तिकडून निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे मीन्स काँग्रेस पण प्लस शरद पवारांचे अजितदादा पवारांच्या पण भरपूर अशा युत्या झालेल्या आहेत. तर असा इफेक्ट पडेल की नाही पडेल सांगता येत नाही, कारण की भरपूर काही आघाड्या झालेल्या आहेत. अच्छा, नगरसेवक तर पहिल्यापासून आता शिवसेनेचा होता. त्यानंतर मनसेला 5 वर्ष काम करायला भेटलेलं, त्यातही चांगलं काम झालं. असं नाही की काम नाही झालं.
त्यानंतर त्या दुसऱ्या पक्षात गेले, तरी इथे शिवसेनेने आणि मनसेने खूप कामं केलेली आहेत आधी. ही खरं तर ही आनंदाची बाब आहे. ही दोन्ही बंधू एकत्र हे तर आधीपासून आले पाहिजे होते. ही खरी महाराष्ट्राला, मुंबईला गरज होती या गोष्टीची. जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी जेव्हा ही मुंबई सांभाळून ठेवलेली, ती कुठेतरी डगमगलेली, आज कुठेतरी तिला तडा चाललेला. तर त्या तडाला आज रोखठोक उत्तर द्यायला हे दोन बंधू एकत्र येणं खूप गरजेचं होतं. मराठी मतांचा कौल दोन्ही बंधूंना भेटेल इकडून? हो, विक्रोळी विधानसभेमधून आहे ना, कन्नौज नगरामधून मराठी माणसांचा कौल पूर्णपणे पडणार दोन्ही बंधूंना. कारण का इथे सगळे कार्य करत असलेले सुनील भाऊ राऊत आहेत. त्यांनी एवढं आमदारच्या ह्याच्यात एवढी कामं केली आहेत की आपण म्हणजे त्याचा हिशोबही नाही लावू शकत. त्यानंतर उपेंद्र सावंत ह्याच्या आधी होऊन गेले नगरसेवक, त्यांनीही कामं केली. त्याच्या 10-15 वर्ष आधी दत्ताजी दळवी यांनी पण कामं केली आहेत. इकडचं नगर बसवलं आहे, सगळं झोपडपट्टीला सपोर्ट आज केलेला आहे. त्यांच्यामुळे हा विकास एवढा बैठ्या जाळीतला झाला आहे. लादीकरण बोला, त्यांना घरात पाणी बोला, बाथरूम बोला, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी आधीपासून विकास केलेलाच आहे. मराठी माणूस मतदार मराठी असो, हिंदी असो, गुजराती असो, कोणी असो, ज्या विभागात कार्यकर्ता सक्षम असेल त्याला मतदान जाणार. मग मराठी करतो आहे का गुजराती करतो आहे का कोणी माहीत नाही. एखादा कार्यकर्ता चांगला आहे त्याला मत द्यायलाच पाहिजे, नाही तर त्या नगराचा विकास होणार. आम्ही आज सध्या नगरावर बघतो आहे. आम्ही मुंबईवरती महाराष्ट्रावर नाही बघत, आम्ही आमचं नगर बघतो आहे. मला 3 वर्ष झाले मी एका कुठल्या तरी गटात काम करतो आहे. मी सगळी कामं करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आमदार, खासदार, नगरसेवक आहे की नाही ते माहीत नाही मला. सगळे गाडीतून फिरतात, आम्ही पायाने चालतो. त्यामुळे अवस्था एवढी दुर्गुण झाली आहे. बिल्डिंग झाल्यानंतर जर ही पायाभूत सुविधा झाली नाही या नगराची तर अवस्था भयानक होईल. त्यामुळे सरकारने याच्यावरती लक्ष द्यावा. कारण आमदार काम करतायत मला माहीत नाही, खासदार काम करतायत मलाही माहीत नाही. काम केलं तर अवश्य होणार नाही. तर आम्ही पत्रव्यवहार करतो सगळ्या गोष्टीचा. BMC कामं करत नाही. या विभागातला नगरसेवक कसा असावा काय वाटतं? नगरसेवक स्थानिक लोकांच्या ज्या अडचणी आहेत, नगरसेवक स्थानिक लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेणारा असावा, त्यांचं निराकरण करणारा असावा. आणि स्थानिक ठिकाणीचे जे प्राथमिक कामं आहेत, स्वच्छता आहे, नागरी सुविधा ज्या असतात, काही आरोग्याची कामं असतात, साफसफाईची कामं असतात, कचरा उचलण्याची कामं असतात, हे करणारा असावा. नगरसेवकाचं काम काय? आपलं नगर स्वच्छ ठेवणं, चांगलं ठेवणं, त्याचं आरोग्य चांगलं असणं आणि त्याला सगळ्या सुविधा असणं, पाणी आहे, गटरची व्यवस्था आहे, ह्या करणारा असावं. बाकी दुसरं काय? लोकांचं कामं करणारा असावं. लोक ज्यावेळेला त्याच्याकडे जातील तेव्हा त्यांचा आदर सत्कार करणारा असावा, चांगलं बोलणारा असावा. नाही तर तुम्ही आले तर तो दुसरीकडे निघून जाणारा नसावा. तसं नाही, कसं माहिती आहे का, तुम्ही म्हणताना स्थानिक नगरसेवक असावा कसा. मग स्थानिक जे लोक आहेत ना, स्थानिकचा एक असा विषय आहे जे आपले टागोनगर कन्नौजला जोडणारे हायवेवरचे जे ब्रिज आहेत, प्रवीण हॉटेलचा ब्रिज होता, त्या स्मशान तो ब्रिज बंद आहेत. आत्ता मध्ये ते घटना घडली, मुलगी वरून पडली खाली. तर गरीब जनता इकडे BMC शाळेला येतात टाकून ते काय 50 रुपये रिक्षाने देऊन यायचं का पब्लिकनी? तो एक विषय आहे ना. तो एक ब्रिज झाला पाहिजे, मेन ब्रिज झाला पाहिजे. आणि इकडे पार्किंगची तर व्यवस्थाच नाही काही. आता जिथे जे ग्राउंड आहेत तिकडे कुठेतरी पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे लोकांच्यासाठी ना, सरकारने करायला पाहिजे. युती झाली ठीक आहे, दोन्ही बंधू एक आले ठीक आहे, पण जे स्थानिक लोक आहेत त्यांनी ह्या जो ब्रिजचा विषय आहे ना साहेब, तो कन्नौज टागोनगरला शाळेतील मुलांसाठी तरी तो ब्रिज व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. BMCने करावा तो ब्रिज लवकर. विभागातील लोकांना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाले आहेत, मात्र या विभागात काही फटका पडू शकतो का? दोन्ही ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी त्याच्यातून काही फरक पडेल असं वाटत नाही. कारण आत्तापर्यंतचे जे त्यांचे वादविवाद होते सगळ्या लोकांना ज्ञात आहेत. त्याच्यामुळे तसा काही फरक पडणार नाही. स्थानिक नगरसेवक तो काम करणारा असावा आणि त्यालाच लोक वोट करतील. बाकी ते एकत्र आले न आले त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही. मराठी मुद्दा जास्त नाही, मराठी मुद्दाच नाही. हे फक्त निवडणुकीच्या वेळेलाच तो मुद्दा येतो. इतर वेळेला मराठीचा मुद्दाच नसतो. इतर वेळेला मराठी लोक विसरलेले असतात सगळेच. फक्त निवडणूक आली का मराठी लोक यांना आठवतात.
इतर वेळेला कधी मराठी बोलतात ठीक आहे मी काय बोलतो इतर वेळेला मराठी नावच घेत दोन्ही बंधू एके ठिकाणी आले ते मी मान्य करतो, पण त्यांनी सुद्धा कॅन्डिडेट नवीन द्यायला पाहिजे या ठिकाणी. आणि इकडे कसं आहे की इकडे SC लेडीज आहे, SC लेडीज म्हणजे पैसेवाला नाही, इकडे सगळा खेळ तोच आहे ना. आपल्याकडे जे आता जे नवीन कॅन्डिडेट आहेत ना, ते जुने कॅन्डिडेट जे हरलेले त्यांना न देता नवीन कॅन्डिडेट दिले. बरं कोणी जेवढे कॅन्डिडेट जे आता आहेत ना ते SC कॅन्डिडेट आहेत, त्यांच्याकडे पैसा नाही आहे, इलेक्शनला पैसा लागतो किती काय तरी, गरीब कॅन्डिडेट आहे. त्यामुळं एक माणूस चांगला बघितला, एक लेडीज चांगली बघितली, जसं घर चालवते बाई तशी तिनं नगराचा विकास करावा. माझं काय तेच विकास करावा असं माझं म्हणणं आहे सगळे. आणि या लोकांनी येऊन जरा प्रत्यक्षात जाती स्वतः येऊन लक्ष घालावं, हे काय गोष्टी सगळे करावं त्यांनी, हेच माझं लक्ष. इथे नगरसेवकांनी काही कामं केली? काही कामं केलेलीच नाही का, नगरसेवकांनी काहीच कामं केलेली नाहीत. काय त्यांच्या अडचणी असतील लोकांच्या गरिबांच्या हे, तर ते गेलं तरी ते बघू नंतर सांगतो तुम्हाला, परत या असं त्यांनी करायचं. कामच काही करायचे नाही ते. कोणाला शाळेचे हे असले ॲडमिशन वगैरे असले, साहेब आम्हाला ॲडमिशन मिळत नाही, काय करायचं, यानंतर बघू आपण, कामच होत नाहीत. साहेब नगरसेवक जो आहे ना आता जो उभा राहणार तुम्ही म्हणताय ना, तो आम्हालाच माहिती कोणत्या पक्षानं कधी उभं राहील, कोणाला तिकीट मिळतील. आता भरोसा आहे का राजकारणाचा? आता आपण तुम्ही बोलताय, मला वाटतं 29 तारखेला म्हणून तिकीट ठेवलं, आज नाही मिळालं तर दुसऱ्या पक्षात लगेच तयारच आहे ते तिकीट घ्यायला. म्हणून ते कोण नगरसेवक उभं राहील ते आपल्याला अजून माहीत नाही कोणत्या पक्षातून राहणार तो.